हरिओम. सगळ्यांना आपल्या अभ्यास वर्गाच्या याच्यामध्ये स्वागत करते सगळ्यांचं. दिवाळीच्या सुट्टीनंतर आपण भेटतो 2 आठवड्यांनंतर. आता नेहमीप्रमाणे प्रार्थनेने सुरुवात करूयात आपण. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरि ओम. हरिओम. आपण 5वा अध्याय कर्मसन्न्यास योग यातला शेवटचा श्लोक मागच्या वेळेला संपवला होता. आणि आपण प्रत्येक वेळी आपली, जर तुम्हाला आठवत असेल तर, आपण अध्याय संपला की मग अध्यायाचा समारोप करताना आचार्य विनोबा भावे यांची त्या अध्यायाबद्दलची काय मतं आहेत किंवा त्यांचे काय विचार आहेत ते आपण समजून घेतो. तसंच आपण याही वेळेला तसंच करणार आहे. आणि 29 गेल्या क्लासचा जो सारांश आहे तो सारांश न घेता मी जेव्हा म्हणजे आचार्य विनोबा भावेंचे विचार आपण समजून घेतल्यानंतर एक पूर्ण अध्यायाची उजळणी घेणार आहे. त्यावेळेला जेव्हा 29वा श्लोक येईल तेव्हा त्याच्याबद्दल मी बोलेन. त्यामुळे नेहमीचा पॅटर्न मध्ये थोडासा बदल आहे. तर विनोबा भावे काय म्हणतात या अध्यायाबद्दल. विनोबा भावे पूर्ण अध्यायाचा विचार करताना काही महत्वाच्या मुद्द्यांना जास्त महत्व देतात किंवा तेच त्याचं सार आहे असं त्यांना वाटतं. तसं विनोबा भावे म्हणतात की 4थ्या अध्यायामध्ये काय सांगून झालं, कर्म विकर्म अकर्म अशा 3 टर्म्स भगवंत सांगतात. आणि मग या अध्यायामध्ये 5व्या अध्यायामध्ये अकर्म दशेच्या 2 बाजू किंवा 2 प्रकार सांगण्याचा त्यांचा मानस आहे. भगवंतांचं इच्छा आहे की कर्मदशेच्या दोन्ही बाजूंनी ती एक्सप्लेन करावी. आता कर्म अकर्म विकर्म हे आपण जेव्हा 4था अध्याय शिकलो होतो तेव्हा बघितलेलं आहे त्याच्याबद्दल. पण आता त्याला बराच काळ उठलाय, त्यामुळे अगदी थोडक्यात मी त्याच्या फक्त व्याख्या सांगत पुढे जाणार आहे. कारण आत्ताच्या चर्चेमध्ये त्या व्याख्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहिल्यांदाच आपण क्रिया आणि कर्म याच्यातला भेद बघितला होता 3रा अध्याय जेव्हा सुरू केला तेव्हाच. किंवा कर्मबंधन किंवा हे जेव्हा आपण बोलतो कर्माचा सिद्धांत, त्याच्यामध्ये आपण कर्म कशाला म्हणतो, तर ज्या क्रियेच्या बरोबर कुठला तरी हेतू जोडला गेलेला आहे की अमुक एक मला हवं म्हणजे फळाची इच्छा, आणि त्या फळासाठी मी हे करतो म्हणजे कर्तृत्वाचा अहंकार. ह्या जेव्हा क्रियेला जोडल्या जातात 2 गोष्टी तेव्हा क्रियेचं रूपांतर कर्मामध्ये होतं. हा, ही बेसिक डेफिनेशन झाली कर्माची. आता पुढे विकर्म आणि अकर्म म्हणजे काय. तर विकर्म म्हणजे बरेचसे सिद्धांत मांडणारे विद्वान लोक विरुद्ध कर्म असा त्याचा अर्थ घेतात की जे शास्त्रांनी अमुक अमुक करू नये असं ते सांगितलेलं आहे त्याला विकर्म म्हणतात. पण विनोबा भावेंनी मात्र वेगळा अर्थ घेतला होता, हे आपण त्याही वेळेला बघितलं होतं. विनोबा भावे त्याचा अर्थ असा घेतात की वी फॉर विशेष, नॉट फॉर विरुद्ध. विशेष कर्म, विशेष कर्म कसं होतं, जे ईश्वरार्पण बुद्धीने केलं जातं किंवा विशेष मन ओतून केलं जातं त्याला विशेष कर्म म्हणतात. मन लावून उत्तम प्रकारे केलेलं कर्म, आणि जर त्याला ईश्वरार्पण बुद्धीची जोड मिळाली तर मग ते फारच विशेष होतं. कसं विशेष होतं, त्यांनी अशा अशा विकर्माच्या साहाय्याने कर्माचं अकर्मात रूपांतर होतं. आणि इथे कर्म म्हणजे फक्त स्वार्थ प्रेरित कर्म असं नाही, स्वधर्माचरण असा सुद्धा कर्माचा दुसरा अर्थ. खरं तर गीतेमध्ये कर्म म्हणतात तेव्हा स्वधर्म असंच बरेच वेळेला अभिप्रेत असतं की तुम्हाला वर्णाश्रमाने ज्या तुमच्या ड्युटीज आहेत त्या तुम्ही व्यवस्थित परफॉर्म करणे म्हणजे स्वधर्मचरण, आणि ते म्हणजे कर्म. फक्त ते करताना आपल्याला त्याच्यातही पुन्हा अपेक्षा असतात फळाच्या, किंवा आपलं कौतुक व्हावं, आपल्याला मान्यता मिळावी, याच्यातनं काय जे मिळेल त्याच्यातनं माझा उपभोग वृत्तींचं पण पोषण आपण करत असतो.
त्याच्यामुळे मग ते बंधनात टाकणारं कर्म होतं. तर असं बंधनात टाकणारं स्वधर्माचरण न होता स्वधर्माचरण जर विकर्माच्या सहाय्याने केलं तर त्याचं अकर्मात रूपांतर होऊ शकतं. आणि अकर्म म्हणजे काय? तर कर्म सहज होणे. कधी झालं हे कळलं पण नाही. खूप काही होतं, पण खूप काही धडपड न दिसता, मानसिक ओढाताण न होता, कुठल्याही उपभोगाच्या अपेक्षेने नाही किंवा मान्य आपल्याला ह्याच्या बदल्यात आपल्याला काही लोकांनी कौतुक करावं, आपले सत्कार करावेत, आपल्याला नावाजावं, अशी कुठलीही अपेक्षा न ठेवता जणू काही मी उठलो, मी आंघोळ केली, भूक लागली, मी जेवलो, तसं हे माझं कर्तव्य होतं ते मी केलं. त्याच्यामध्ये विशेष काही केलं अशी भावच मनामध्ये निर्माण होत नाही. त्यामुळे कर्तृत्वाचा अहंकार वगैरे काही येतच नाही आणि त्यामुळे अशा विशेष कर्मामुळे सहज केलेलं स्वधर्माचरण हे अकर्मामध्ये रूपांतरित होतं. आणि खरं म्हणजे आपलं प्रत्येक कर्माचं अकर्मात रूपांतर होणं हे आपलं ध्येय आहे. आपण कर्मयोग जो शिकतो आहोत त्याचा पर्पजच तो आहे की कर्माचं अकर्म होणं. कर्माचं जेव्हा अकर्म होतं तेव्हा आपण कर्मबंधनातून सुटतो. मग आता ह्याच्यामध्ये स्वधर्माचरणाबद्दल विनोबा भावेंनी त्यांची जी निरीक्षणं त्यांची जी टिप्पणी आहे ती फार महत्वाची आहे. की हे ध्येय साध्य करण्यासाठी, कुठलं ध्येय? कर्माचं अकर्म होणं. हे ध्येय साध्य होण्यासाठी आधी स्वधर्माचरण रूप कर्म निष्ठेने केलं पाहिजे. कारण काही जण अकर्माचा नुसता साधा सरळ शब्दार्थ घेतात. अकर्म म्हणजे काहीही न करणं. तर ते कुठेही गीता चुकूनही कधीही असं म्हणत नाही की तू कर्म नाही केलंस तरी चालेल. कर्म प्रवृत्त करण्यासाठी, अर्जुनाला कर्म प्रवृत्त करण्यासाठीच गीता सांगितली गेली, हे आपण कधीच विसरायचं नाही. त्यामुळे मी हे केलं नाही तरी चालेल, मग माझं अकर्म होईल, असा वेडा विचार आपण कधीच करणार नाही. तर आणखीन स्वधर्माचरण करण्याचे फायदे काय आहेत? तर स्वधर्माचरण रूपी बाह्य कर्म केल्यामुळे ती करत असताना आपले आंतरिक दोष प्रकट होत जातात. कारण आपले आंतरिक दोष दाखवणारा आपलं कर्म हा जणू काही एक आरसाच आहे. तुमच्या कर्मामधून कळतं की तुम्ही हे स्वार्थापोटी करताय का मत्सरापोटी करताय का दंभापोटी करताय. काय जे असेल तुमचा हेतू तो कर्म करताना किंवा तुमचं जे आंतरिक अशुद्धी असते विचारांची, भावनांची, ती त्याच्यामध्ये प्रकट होतेच होते. आणि या अर्थाने आपण त्या कर्माचे आभार मानले पाहिजेत की ही जोपर्यंत अशुद्धी प्रकट होत नाही तोपर्यंत आपल्याला ती कळणार कशी? कर्म करण्यामुळे ती अशुद्धी प्रकट होण्याला चान्स मिळतो. पण अर्थात तुम्ही सजग असलं पाहिजे ते करताना, तर ते तुमच्या लक्षात येईल. असंच तुम्ही काहीतरी म्हणजे असं धुंदीत केलं किंवा स्वार्थाच्या किंवा ह्याच्यातच मदात केलं, आता अर्थातच आपण हे गृहीतच धरतोय की आता आपण गीतेचे अभ्यासक आहोत, त्यामुळे आपण कर्मयोग आचरण्याचा प्रयत्न करत करतच कर्म करतो आहोत, हे आता आपण एक गृहीत धरणार त्याच्या पुढे. त्यामुळे अतिसामान्य लोक जे वागतील, मी कसंही कर्म करीन आणि मी फुशारकी मारत फिरेन, हे आता आपल्यासाठी नाहीच आहे. त्यामुळे हे नाही सांगितलं तरी ते गृहीत धरायचं की आपण स्वधर्माचरण करतो आहोत आणि ते कर्मयोगाच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. तो प्रयत्न प्रत्येक वेळेला यशस्वी होणार नाही, पण तो होतोय का होत नाहीये हे आपल्याला निरीक्षणाने कळण्या इतपत आपला आता अभ्यास झालेला असणं अपेक्षित आहे. मग ते कर्माने उघड केलेले दोष आहेत त्याचं निराकरण कसं करायचं? विकर्माने. विकर्माची कास धरायची. तर हे विकर्म विनोबा भावेंना अभिप्रेत असलेलं विकर्म, मग ईश्वरार्पण बुद्धीने केलेलं किंवा विशेष मन ओतून हे काम चांगलं व्हायला पाहिजे स्वार्थाच्या पलीकडे जाऊन केलेलं ते विकर्म. त्या पुन्हा पुन्हा विकर्माची मदत घेऊन तुम्ही जे काही आपले दोष प्रकट होत आहेत आपल्या कर्मांमधून ते निराकरण करण्याचा प्रयत्न करत करत म्हणजे स्वतःला सुधारत प्रत्येक वेळा थोडं एक एक पाऊल पुढे जात हा निरंतर अभ्यास आहे. हा पुन्हा खूप काळ त्याला जावा लागतो आणि खूप काळ तुमची संवेदनाशीलता आणि तुमची सुधारण्याची इच्छा ही टिकून राहणं पण त्याच्यामध्ये त्या विकर्मामध्ये हे सगळं अभिप्रेत आहे की तुम्हाला सुधारायची इच्छा आहे, त्यासाठी तुम्ही जागरूक आहात, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करण्याची चिकाटी तुमच्यामध्ये आहे. तर मग असंच विकर्म सतत करत राहिलं तर मग काय होतं की हळूहळू
तुमच्या मनाची एक अशी चांगली ठेवण होते की कर्माचा यत्किंचितही त्रासच होणं बंद होतं. म्हणजे स्वधर्माचरणाची कर्म ही विकर्माच्या साह्याने निर्विकार करत करत जाताना, म्हणजे त्याच्यामध्ये कुठला कामक्रोध लोभ मोह मद मत्सर हे डोकावता उपयोगाचं नाही. डोकावता उपयोगाचं नाही म्हणजे त्याच्या मुळाशी नसलं पाहिजे. ते असेल तर ते डोकावल्याशिवाय राहणारच नाही. आणि जर डोकावलं तर ते कळायला पाहिजे. असे दोन मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. तर ते निर्विकार करायचंय, म्हणजे हे सर्व दोषरहित करायचंय. तर मग हळूहळू ती कर्म ही स्वाभाविक होत जातात. आणि मग मोठे मोठे कठीण प्रसंग जरी आले तरी ते तेवढे कठीण वाटत नाही. मनाला त्या विकर्माची सवय झाली की मग. तर ही जी आहे ही कर्मयोगाची किल्ली आहे असं विनोबा भावे म्हणतात. आणि या किल्लीमुळे मग सर्व कर्म ही निरुपद्रवी होतात. निरुपद्रवी होतात म्हणजे काय? कर्मबंधनात टाकणारी होत नाही, त्याच्यातून फळं निर्माण होत नाही. कारण कर्म उपद्रवी कशामुळे होतात? ती कर्मबंधनात जेव्हा टाकणारी ठरतात तेव्हा. कारण सगळीच फळं ही या जन्मात संपत नाही. म्हणजे संपत नाही त्याच्यासाठी पुढचा जन्म. ह्या सगळ्या दुष्टचक्रात अडकायचं नसेल तर कर्म निरुपद्रवी, कर्म तर करायलाच लागणार, पण ती निरुपद्रवी फेज मध्ये राहतील ह्याची काळजी घेत ती कर्म व्हायला हवी. आणि ही किल्ली कर्मयोगाने मिळते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ही किल्ली कशामुळे मिळते तर मनोजयाने मिळते. संपूर्ण गीतेमध्ये सारखं आत्मसंयम, मनावरती विजय मिळवणं, शम दम हे सारखंच सांगतायत. कारण ते सारखं करावंच लागतं. त्याच्याशिवाय पुढे कुठलाच म्हणजे कुठलाही आपली प्रगती होऊ शकणार नाही. आणि या मनोजयाचा प्रयत्न अविरतपणे सातत्याने करायला लागतो. आणि तो करता करता मग आपला कर्तृत्वाचा अहंकार किंवा ज्याला आपण याच अध्यायामध्ये शिकलोय कामक्रोधांचा वेग, तो आवेग हळूहळू कमी व्हायला लागतो. तो तुमच्या आटोक्यात राहील इतपत त्याची उंची खाली येते. आणि हे कमी कमी होत होत मग पुढे पुढे ते नष्ट होतात. आणि हे नष्ट झाले कर्तृत्वाचा अहंकार किंवा कामक्रोधांचा वेग की मग कर्मातले क्लेश कष्ट हे नाहीसे होतात. आणि मग कर्माची जाणीवही उरत नाही. इतकं ते कर्म सहज सुंदर होतं. आणि जी गोष्ट सहज सुंदर होते ना ती एक वेगळ्याच लेव्हलचं समाधान देणारी ठरते, ती तुम्हाला तृप्त करणारी ठरते. खूप कष्ट करून करून, म्हणजे आता एक उदाहरण म्हणून सांगते, खूप कष्ट करून करून एखादी ताण मी घ्यायचा प्रयत्न केला आणि धडपडत धडपडत कशी बशी मी एकदा समेवर आले फासफूस करत. तर हे गाजल गाणं तर तुम्ही ऐकलं, बापरे, धाप लागली ही ऐकताना. तुम्हाला त्याचा प्लेजर मिळणार नाही. ठीक आहे, चांगला प्रयत्न होता असं तुम्ही म्हणाल फार फार तर बरं. पण तेच जेव्हा आशा भोसलेच्या गळ्यातून ती आणि इतकी सहज बाहेर पडते की ती तुम्हाला इतका कमालीचा आनंद देऊन जाते. तर ही जी सहजते बरोबर सुंदरता येते, सुंदरतेबरोबर समाधान येतं. म्हणून कर्मामध्ये सहजता असणं ही का आवश्यक आहे. आणि ही ज्ञानी पुरुषाची सगळी सत्कर्म ही अशा पद्धतीची असतात, ती सहज सुंदर असतात. तशी पक्षी किलबिल करतात, तो त्यांचा सहज धर्म आहे. चला आता किलबिल करायची वेळ झाली असं म्हणतात का? ते उठलात किलबिल करायला. त्याच्यामध्ये काही आवेश अभिनिवेश कुठला नसतो. किंवा लहान मुलाला आईची आठवण सततच असते, त्याच्याकरता त्याला वेगळं काही करावं लागत नाही, आठवण ठेवावी लागत नाही. तसं संतांच्या बाबतीत किंवा सत्पुरुषांच्या बाबतीत ईश्वराचं स्मरण त्यांना सहजपणेच असतं. किंवा इतरांच्या बद्दलचा कळवळा, त्यांच्यावर उपकार करणे, त्यांना मदत करणे, त्यांची दुःख समजून घेऊन ती दूर करायचा प्रयत्न करणे, हे सगळं त्यांना उपजतच असतं आणि न कळता होतं. म्हणजे उलट विनोबा म्हणतात की जर असं ठरवलं एखाद्या महापुरुषाने की छे, मी आता उद्यापासून अजिबात परोपकार वगैरे काही करणार नाही, तर ते त्याला जमणारच नाहीये. आणि ह्याच्यातच त्याचं ज्ञानीपुरुष कसा अकर्म दशेला पोचलेला आहे हे त्याच्या नकळतच होत आहे. त्याला ते पाहणारच नाही. एखादा मनुष्य किंवा एखादा प्राणी जर संकटात किंवा काही त्रासात असेल तो त्याच्या नकळत जाऊन त्याचा त्रास दूर केल्याशिवाय तो राहूच शकणार नाही. आणि ही त्याची अकर्म दशा आहे. आता इथे आपण पुन्हा अकर्म दशेचा विचार करतोय परत. आणि ह्या अकर्म दशेलाच संन्यास आणि कर्मयोग अशी दोनही नावं आहेत. कर्म करीत असतो म्हणून तो कर्मयोग, आणि करूनही करत आहे असं वाटतच नाही म्हणून तोच संन्यास. हा जरा वेगळा विचार आहे.
आतापर्यंत आपण जो विचार बघितलाय त्याच्यापेक्षा थोडा वेगळा विचार मांडलाय. आणि तो असं का होतं, कारण तो अशा काही युक्तीने तो कर्म करतो की त्याचा लेपच लागत नाही, म्हणजे कुठली फळच निर्माण होत नाही. आणि म्हणून कर्म करूनही त्याचा कर्मसन्यास होतोच. त्यामुळे एकाच वेळेला कर्मयोग आणि संन्यास एकम सांख्यांच योगंच यः पश्यति सपश्यति असं ते पुढे आपण उजळणी करताना बघणार आहोत. पाचव्या श्लोकात म्हटलेलं आहे, 5व्या श्लोकाचा दुसरा चरण आहे. तर योग आणि संन्यास या एकाच अकर्माच्या दोन बाजू आहेत. योगामध्ये तर नुसतं योग म्हणाल तेव्हा कर्मयोग असं समजून घ्यायचं. योगामध्ये कर्म प्रकट दिसतं आणि अकर्मावस्था गुप्त असते. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सूर्य. 24 तास कर्म करीत असून सुद्धा सूर्य लेश मात्रही कर्म करत नाही. म्हणजे सूर्याच्या भूमिकेतून तो काहीही कर्म करत, आपल्याला वाटतं सूर्य उगवला, सूर्य मावळला, सूर्यानी प्रकाश दिला, सूर्यानी पोषण केलं, हे सगळं आपल्या बाजूने असतं. पण सूर्याच्या बाजूने तो फक्त असतो. हे कर्मात दिसणारं अकर्म आणि म्हणजे कर्मयोग. म्हणून सूर्याला सर्वोत्तम कर्मयोगी म्हटलेलं आहे. आणि आपण जेव्हा 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला बघितलं की हा पहिला कर्मयोग सूर्याला सांगितला गेलेला आहे, कारण तो पात्र आहे त्या कर्मयोगासाठी, सर्वोत्तम कर्मयोगी समजला जातो. आणि आता संन्यासा अकर्मावस्था प्रकट असते, पण अनंत कर्म त्या अकर्मावस्थेमध्ये दडलेली असतात. म्हणजे काय, तर अनंत कार्यांसाठी लागणारी शक्ती त्या अकर्मामध्ये भरून राहिलेली असते. हा मुद्दा थोडा निराळा आहे आणि थोडा समजायला अवघड आहे. एक व्यवहारातलं जर आपण उदाहरण घ्यायचं झालं तर कोंडलेली वाफ. त्या कोंडलेल्या वाफेमध्ये एवढी प्रचंड शक्ती असते की एखादी आगगाडी सुद्धा त्याच्यावर चालेल. पण म्हणजे हे अकर्मात लपलेले प्रचंड कर्माचं सामर्थ्य. तर ज्ञानी पुरुषांचं पण तसंच आहे. त्यांचं अकर्म, त्यांचं स्वस्थ बसणं हे इतकं प्रचंड सामर्थ्यशील असतं पोटातनं, की ते अकर्मी राहून सुद्धा इतकं कर्म करतात की तितकं प्रत्यक्ष क्रियेनी सुद्धा कदाचित प्रकट होणार नाही. आता याची उदाहरणं बघितली की तुम्हाला ते पटेल. गौतम बुद्ध, रमण महर्षी, योगी अरविंद, किंवा थोडं अलीकडच्या काळात बघायचं झालं तर स्वामी चिन्मयानंद यांची जी कार्य झाली सगळी उभी राहिली ती अकर्मातून उभं राहिलेलं प्रचंड कार्य आहे. रमण महर्षी तर काहीच करत नसत, ते नित्य ध्यानावस्थेमध्येच असत, तरी रमण आश्रम उभा राहिला. इतके त्यांचे डिव्होटीज झाले, इतके लोक आले, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन गेले, त्यांची आध्यात्मिक प्रगती झाली. त्यांनी काय केलं, त्यांनी खरं म्हणजे दिसताना त्यांनी काहीच केलं नाही, पण त्यांचा ऑरा किंवा त्यांची जी आंतरिक शक्ती होती त्याच्यामध्ये इतरांना बदलवण्याचं प्रचंड सामर्थ्य होतं. खूप प्रेरक शक्ती त्यांच्या त्या अकर्मामध्ये, अकर्म स्थितीमध्ये होती. आता चिन्मय मिशनची जगभर इतके आश्रम आहेत. हे प्रचंड कार्य उभं करण्यासाठी प्रत्यक्ष स्वामी चिन्मयानंदांनी स्वतः म्हणून काय केलं असं जर बघायला गेलं तर खूप थोडं केलं. पण त्यांच्याकडून प्रेरणा लोकांनी इतकी प्रचंड घेतली की अनेक प्रचंड संख्येतल्या लोकांनी प्रचंड प्रमाणातली प्रेरणा घेतली आणि चिन्मय मिशनचं प्रचंड कार्य संपूर्ण जगभर निर्माण झालं. हे अकर्मामधलं कार्याचं सामर्थ्य. आणि म्हणून इथं म्हटलंय की इथे आपण बघतोय काय की सांख्य आणि योग ह्या दोन्ही अकर्मादशेचेच दोन प्रकार आहेत. आणि म्हणून भगवंत म्हणतात एकम सांख्यंच योगंच यः पश्यति सपश्यति. हे झालं. आणि हाच 5व्या अध्यायामध्ये शिकण्यासारखं काय आहे, तर हेच शिकण्यासारखं आहे असं विनोबांचं प्रतिपादन आहे. आता सुबोधानंदांच्या चिंतनाच्या प्रकाशामध्ये आपण अध्यायातल्या प्रमुख मुद्द्यांची उजळणी आता आपण करणार आहोत. आणि एक एक श्लोक गीताईतला असं म्हणत म्हणत मी मध्ये मध्ये थांबवणार आहे आणि जिथे मला सांगायचंय तिथे मी गोष्टी सांगणार आहे. तर पहिला श्लोक म्हणश्वी. संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगै च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन म्हणाला, कृष्णा संन्यास कर्मांचा तसा योगही सांगसी, दोहो तजे बरे एक सांगते मज निश्चित.
पहिल्या श्लोकात अर्जुनाचा प्रश्न काय आहे? संन्यास आणि कर्मयोग यातलं श्रेयस्कर काय ते एकच मला सांग. म्हणजे याच्यातलं एकच श्रेयस्कर आहे असं त्यांनी गृहीतच धरलंय. कारण एक व्यक्ती एकाच वेळी दोन साधनं करू शकणार नाहीत. मी काही दोन्ही दोन्ही करू शकणार नाही. त्यामुळे एक काय ते बाबा मला सांग. पुढचा श्लोक. श्री भगवान उवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्म संन्यासात् कर्मयोगो विशिष्यते. श्री भगवान म्हणाले, योग संन्यास हे दोन्ही मोक्ष साधक सारखे, विशेषची परी योग संन्यासाहून मानिला. आता दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंतांचं उत्तर आहे की या दोन्ही साधना ह्या दोन प्रकारच्या साधकांसाठी आहेत. म्हणजे दोन पातळ्यांवरच्या साधकांसाठी आहेत असं आपण म्हणू. पण दोन्हीही श्रेयस्करच आहेत. त्यातली एक कमी आणि एक जास्त, एक श्रेयस मिळवून देणारी आणि एक श्रेयस न देणारी किंवा प्रेयसाकडे नेणारी अशी नाहीये. दोन्ही साधनांचं अंतिम फळ एकच आहे आणि ते म्हणजे निःश्रेयस. निःश्रेयस म्हणजे मोक्ष. आणि दोन्ही साधना एकच फळ देणाऱ्या असल्या तरी त्याच्यातला कर्मयोग हा विशेष आहे. आता हे जे वाक्य आहे ते आपण थोडं समजून घेणार आहे. कर्मयोगो विशिष्यते असं म्हणण्याचे काय कारण मीमांसा आहे. तर हे साधकांसाठी म्हटले आणि ते साधक थोडे सुरुवातीच्या टप्प्यातले. पण बहुतेक सुरुवातीच्या जे संन्यास जो म्हणतो त्या संन्यास या शब्दाने निवृत्तीपर साधक की जे सगळ्यातनं आता निवृत्त झालेले आहेत आणि फक्त परमात्म्याच्या चिंतनामध्ये रममाण होण्यासाठी त्यांचं मन बुद्धी पूर्णपणे अवेलेबल आहे असे जे आहेत. म्हणजे बाह्य स्पर्शेश्व सक्तात्मा पुढे आपण जे म्हणणार आहोत असे असतील ते निवृत्तीपर आहेत. पण बरेचसे साधक हे निवृत्तीपर या कॅटेगरीत नसून प्रवृत्तीपर या कॅटेगरीमध्ये आहेत. म्हणून त्यांच्यासाठी कर्मयोग ही साधना जास्त महत्वाची आहे असं भगवंतांना म्हणायचंय. म्हणजे त्यांच्यासाठी तो विशेष आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये प्राथमिक अवस्थेमध्ये तो साधक कुठल्या अवस्थेत आहे? तो स्वतःला कर्ता समजतोय, तो स्वतःला भोगता समजतोय, तो विकारी आणि मर्यादित जीव स्वतःला समजतो आहे. आणि ही जी काही त्याची स्वतःबद्दलची समजूत आहे किंवा अनुभव आहे त्या स्थितीला स्वीकारून कर्मयोग ही साधना त्याच्यासाठी सांगितलेली आहे. त्याला एकदम संन्यास योगाची साधना जमणार नाही, झेपणारच नाही. ते सुद्धा पुढच्या 6व्या श्लोकामध्ये ते म्हणणारच आहे. तर साधकाचा जो अनुभव आहे त्याला जर साधना मार्गामध्ये स्वीकृती मिळाली नाही, बरं ठीक आहे, नाही नाही तू आधी तसा होऊन ये मगच तुला ही साधना, असं नाही, तू बरं जसा आहेस तसा हस, इथून तू हे सुरुवात कर, मग तू इथे पोच, मग तिथून तू पुढे पोचशील. त्याला विश्वास वाटला पाहिजे ना की मी आहे असा काहीतरी करू शकतो. त्याला तर तुम्ही निकालातच काढलात, बादच केलात, छे छे तू असा आहेस ना, यू आर आउट, तर मग कोणी उरणारच नाही परमार्थ मार्गावरती चालायला. आणि तो जास्त काळ टिकूही शकणार नाही. तर आधी सुरुवातीलाच तुम्ही त्याला बाद केलंय किंवा त्याचा उत्साह भंग केलाय. त्याला उदाहरण त्यांनी फार छान दिलंय की एखादा रोगी जर एखाद्या डॉक्टरकडे गेला आणि त्याची लक्षणं सांगायला लागला, तो डॉक्टर ते काय ऐकून घेत नाही. तुला जाऊ देत रे, मी तुला औषध देतो, हे घे औषध आणि त्यांनी बरं वाटेल. तर त्या रोग्याला त्या डॉक्टर बद्दल विश्वासच पहिला निर्माण होत नाही. अहो मला काय वाटतं ते मी सांगतोय ते ऐका आणि मग औषध द्या, मला इथं इथं दुखतंय, असं असं दुखतंय, हे खाल्ल्यावर त्रास होतोय, जे काही होतंय ते. हा काय डॉक्टर माझं ऐकूनच घेत नाहीये. त्याला काय कळणार मला काय होतंय ते? त्या डॉक्टरला कळलेलंही असू शकतं, त्याला नुसत्या चेहऱ्यावरून कळेल, त्याच्या स्किनच्या रंगावरनं कळेल, डोळ्यावरनं कळेल. पण त्या रोग्याच्या भूमिकेतून त्याला काय वाटेल की हा माझं काहीच ऐकून घेत नाही, कशावरून ह्याला मला खरंच काय होतंय ते कळलंय आणि अशा परिस्थिती हे दिलेलं औषध मला लागू तरी पडेल का, त्याची तिथे श्रद्धाच डळमळीत होईल. त्याचा त्या डॉक्टरवरती विश्वासच बसणार नाही. तसं हा कर्मयोगी जो साधक आहे त्याला आधी ओके ठीक आहे तू आहेस तसा काही हरकत नाही, तू साधक म्हणून आम्हाला ऍक्सेप्टेड आहेस असं म्हणतो कर्मयोग. फक्त तो डॉक्टर जसा त्या रोग्याला पथ्य सांगतो की हा बरोबर ठीक आहे मी सगळं तुझं ऐकून घेतलं, मला कळलं तुला काय झालंय ते, आता मी तुला काही पथ्य सांगणार आहे, ती पथ्य मात्र पाळायची बरं का व्यवस्थित. तसं कर्मयोग तू करता आहेस, ठीक आहे तू करता म्हणून कर, तू भोगता आहेस, तू त्याला करता समजतोयस भोगता समजतोयस, हे सगळं मला मान्य. फक्त आता तू 2 पथ्य पाळ. कुठली 2 पथ्य पाळ?
तर तू ईश्वराला कर्मफलदाता समज आणि दुसरं पथ्य, ईश्वराला कर्माध्यक्ष मान. ह्या दोन गोष्टी तू केल्यास की तुझं करता भोगता पण जे काही आहे त्यात काही तुला त्रास देणार नाही. आता हे सांगायची काय वेळ आली, पण पहिल्या मुद्द्याकडे बघूया की तू कर्मफलदाता मान ईश्वराला. हे सांगायची वेळ का आली? तर हे सांगण्याची गरज अशासाठी आहे की कळत न कळत आपण सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत असं समजायला लागतो आणि वाहवत जातो. स्वतःला तरी आपण कर्मफलदाता मानतो किंवा दुसऱ्याला तरी मानतो. हे कशावरून लक्षात येतं? आपली भाषा आहे ना, त्या भाषेवरून लक्षात येतं. तुझ्यामुळे आज मला हा दिवस दिसतोय, की तुझ्यामुळे सगळं माझं वाटोळं झालं. म्हणजे आजची माझी परिस्थिती आहे त्याला कारणीभूत तू आहेस, म्हणजे ते फळ तुझ्यामुळे माझ्याकडे आलंय. किंवा मी होतो म्हणून, नाही तर आज कुठे असतास. म्हणजे त्याला मी स्वतःला तुला ते फळ देणारा मी आहे असं मी समजतो. तर इथे गफलत होते. तेव्हा आपली भूमिका असते की मी किंवा अन्य कोणी फळ देणारा आहे. आणि म्हणून कर्मयोग तुम्हाला इशारा देतो की ईश्वराखेरीज कोणीही फलदाता मानण्याची चूक तुम्ही करू नका. जे ही चूक करत नाहीत ना सगळ्यात मोठा काय फायदा होतो, त्यांना कोणाही पासून भीती राहत. त्याला भय असतं, पण ते कोणाचं असतं? फक्त आपल्या वाईट कर्मांपासून. कारण त्याला कर्माचा सिद्धांत कळलेला असतो. आणि उपदेश सारामध्ये म्हणलंय तसं, कर्तुराज्ञया प्राप्यते फलम. ईश्वर आपल्याला आपल्याच कर्माची फळं फक्त आणून पोचवतोय. तो त्याच्या इच्छेने त्याच्यात काही बदल करत नाहीये. कर्तुः आज्ञया म्हटलंय, कर्तुः इच्छया म्हटलेलं नाही. इच्छेने कर, मनाला येईल तसं मनमानी करत नाही ईश्वर. एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीम प्रमाणे तुझी ही कर्म आहेत का, मग त्याची ही फळं ती कधी पोचवायची ते परमेश्वर बघतो. तर त्यामुळे त्याला हे सगळं माहिती असल्यामुळे आत्ताच जे काही समजा माझं चांगलं झालंय तेही माझ्या पूर्वीच्या कर्मांमुळे, आणि जे वाईट होतंय तेही माझ्या पूर्वीच्या कर्मांमुळे. त्यामुळे इथून पुढे मला वाईट कर्म करायचं नाहीये त्याच्याविषयी तो सावध असतो. आणि स्वतःची काही स्वार्थप्रेरित जी कर्म असतील तर त्याच्यासाठी तो दुसऱ्या जीवाला शरण जात नाही, तो परमेश्वरालाच शरण जातो. अशा दोन गोष्टी त्याच्या वृत्तीत किंवा त्याच्या भूमिकेत फरक पडल्यामुळे तो करतो. की केवळ ईश्वराला कर्मफलदाता मानणं ही एक अट पाळायची म्हटली किंवा ती भूमिका आपल्या मनामध्ये ठसवायची म्हटली की ह्या कृतींमध्ये हा बदल होतो की आपण परमेश्वरालाच शरण जातो आणि उत्तम कर्म आपल्या हातून सतत होत राहील याचीही काळजी घेतो आणि आपल्या सत्कर्मावरती तो निष्ठा ठेवतो आणि ईश्वरावरती निष्ठा ठेवतो. हे पहिलं पथ्य झालं, ईश्वराला कर्मफलदाता मानणं. दुसरं कर्मयोग काय पथ्य सांगतो की ईश्वराला कर्माध्यक्ष मान. म्हणजे काय, तर तू स्वतःला कर्ता मानतो आहेस, तर तू जीव आहेस आणि जीव कर्ता आहे असं तुझं म्हणणं आहे. पण त्या कर्त्याचं, त्या जीवाचं पोषण करणारा, त्याला आधार देणारा आणि त्याच्याकडून कर्म होण्यासाठी त्याला सर्व प्रकारची शक्ती देणारा ईश्वरच आहे असं तू मान. बाकी तू स्वतःला कर्ता मान, जीव मान, बद्धमान सगळं मानत राह. पण हा एक थोडासा बदल कर. तर सर्व प्रकारची शक्ती म्हणजे कुठली, तर कुठलंही कर्म करायचं झालं 3 प्रकारच्या शक्ती असल्याशिवाय कुठलंही कर्म हातून घडूच शकत नाही. पहिली कर्म करण्याची इच्छा पाहिजे, इच्छाशक्ती. इच्छाच नसेल तर माणूस हलणारच नाही. दुसरं, आता इच्छा आहे पण कसं करायचं तेच मला माहिती नाही, मला ज्ञान पाहिजे त्या कर्माचं. कर्म कसं करायचं त्याचं ज्ञान म्हणजे ज्ञानशक्ती. आणि इच्छा आहे, ज्ञान आहे, आता माझ्या अंगात शक्ती पाहिजे, उठून माझ्या हातून ती गोष्ट घडली पाहिजे, क्रियाशक्ती. तर या 3 शक्ती ह्या परमेश्वराकडूनच आपल्याला मिळतात. त्याचा एकमेव स्रोत परमेश्वर आणि परमेश्वरच आहे, त्याच्यातनं मी काहीच निर्माण करू शकत नाही. एखादी इच्छा आपल्याला का निर्माण झाली, आपण काही लॉजिकली ते प्रत्येकच वेळेला सांगू शकू असं नाही. काही इच्छांच्या बाबतीत आपण सांगू शकतो, पण ते निमित्त का घडलं, काहीतरी निमित्त होतं मग ते आपल्याला इच्छा निर्माण होते. ते निमित्त का घडलं, ते काही तुम्ही ठरवून घडलेलं नसतं. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या असतात. असं थोडं आपण त्या दृष्टीने बघायला लागलो की आपल्याला कळतं की खरं तर खूप खूप थोड्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. बाकी सगळं घडतंय आणि आपण त्याला चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट होत जातोय.
तर ते त्याच्याकरता कर्मयोग तुम्हाला अटी घालतंय, पथ्य सांगतंय, असं असं वागा म्हणजे तुमच्या या चुका टळतील असं सांगतात. आता हे जेव्हा आपण मानतो की सगळ्या शक्ती, कर्म मी केलं, करता मी आहे, पण शक्ती सगळी ईश्वराकडनं आलेली आहे, आपोआपच तुमचा कर्तृत्वाचा अहंकार कमी व्हायला लागेल, त्याला मदत होईल. अशा प्रकारे या दुसऱ्या श्लोकात कर्मयोगाची विशेषता सांगितलेली आहे. आता आपण 3, 4 आणि 5 हे ओळीने वाचूया. ज्ञेयस्य नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते तो सांख्ययोग. मी यामध्ये गीताईचा वाचते तो, कारण गीताईचा वाचला ना की संस्कृत मधला अर्थ सगळा व्यवस्थित कळतो. तो जाण नित्य संन्यासी रागद्वेष नसे जया, जो द्वंद्वा वेगळा झाला सुखे बंधातुनी सुटे. सांख्ययोगौ पृथक् बाला प्रवदन्ति न पण्डिताः एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्. म्हणती सांख्य योगा ते भिन्न मूढ न जाणते, बाणो एकहिती निष्ठा दोहींचे फळ देतसे. यत् सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यै च योगै च यः पश्यति स पश्यति. सांख्यांस जे मिळे स्थान ते योग्यांसही लाभते, एकरूपची हे दोन्ही जो पाहे तोची पाहतो. तर इथे या पहिल्या 5 श्लोकामध्ये कर्मयोग आणि संन्यास ही दोन्ही साधनं वेगळी समजू नयेत, ती एकच आहेत असं दोन्ही साधनांविषयी आदर दाखवलेला आहे. आणि एकम सांख्यांच्या योगांच्या यः पश्यति सपश्यति ह्याच्याबद्दल तर आपण विनोबांचे जे विचार ऐकले त्याच्यामध्ये पुरेसं स्पष्टीकरण आलेलंच आहे. आता पहिली जी लाईन आहे 5व्या श्लोकाची, यत्सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते, म्हणजे जे स्थान सांख्यांच्याकडून प्राप्त केलं जातं तेच योग्यांच्याकडूनही तिथपर्यंत पोचणं होतं, असा त्याचा अर्थ आहे. अगदी अगदी शब्दशः अर्थ सांगितलाय मी. तर सांख्य कुठे पोचतात? आत्म्यापर्यंत. ब्रह्म प्राप्ती किंवा ईश्वर प्राप्ती, आत्मज्ञान प्राप्ती हे सांख्यांचं ध्येय आहे असं म्हणू आपण. आणि सांख्य हे थोडे कर्मयोगांच्या पुढे आहेत. तर कर्मयोगाने तुम्ही सांख्य होता आणि सांख्य झाल्यानंतर त्याच्या पुढे तुम्ही परमात्मा प्राप्तीपर्यंत पोचता. आपण ह्याचा पूर्ण शांत विचार 3ऱ्या अध्यायापासून करतो, त्यामुळे हे तुम्हाला आता कळेल की कर्मयोग हा अलीकडचा टप्पा आहे आणि ज्ञानयोग किंवा सांख्ययोग हा पुढचा टप्पा आहे. असं करत करत टप्प्याटप्प्याने तुम्ही एकाच ठिकाणी पोचता. म्हणून सांख्ययोग आणि कर्मयोग हे दोन्ही एकच फळ देणारे आहेत असं म्हटलेलं आहे. आता 6वा श्लोक. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयो गतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. योगा वाचून संन्यास कधी साधेची ना सुखे, संयमी योग जोडूनी ब्रह्म शीघ्रची गाठतो. आता हेच कर्मयोगाशिवाय जर कोणी संन्यासामार्ग एकदम आचरू म्हणेल तर तो कठीण आहे. कारण संन्यास म्हणजे काय? ज्ञान प्राप्तिकारी, आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याचं सामर्थ्य हे शुद्ध अंतःकरणामध्येच असतं. आणि जोपर्यंत कर्मयोगाने अंतःकरण शुद्धी होत नाही तोपर्यंत ते ज्ञान प्राप्त करण्याचं आणि धारण करण्याचं असं दोन्ही सामर्थ्य त्याच्यामध्ये येऊच शकत. म्हणून तसं म्हटलं. 7वा श्लोक. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. अंतरी धुतला योगी जिंको निमन इंद्रिये, झाला जीवची भूतांचा करूनिही अलिप्त तो. आता या 7व्या श्लोकामध्ये कर्मयोगी संन्यास वृत्ती कशी प्राप्त करतो आणि शेवटी परमात्म ज्ञान कसं प्राप्त करतो याची प्रक्रिया सांगितली. आणि ती प्रक्रिया सांगण्यासाठी इथे शब्द वापरलेत: विशुद्धात्मा, विजितात्मा, जितेंद्रिय, सर्वभूतात्मा भूतात्मा. म्हणजे ह्या एक क्वालिटीज त्याच्या जशा जशा निर्माण होत जातील तसा तसा तो कर्मयोगी संन्यासाकडे म्हणजे सांख्य या स्टेप पर्यंत पोचतो. विशुद्धात्माने त्याची अंतःकरण शुद्धी दाखवलेली आहे. विजितात्मा आणि विशुद्धात्मा या दोन्ही मनावरचं
मनावरचा आणि इंद्रियांवरचा संयम दाखवलाय. आणि सर्व भूतात्मा भूतात्मा या स्टेप पर्यंत आल्यानंतर काय होतं की तो माझ्यातलं आत्मतत्व आणि इतरांच्यातलं आत्मतत्व हे एकच आहे ह्याचं त्याला भान आलेलं आहे हे आपल्याला त्याच्यावरनं कळतं. आता 8 आणि 9 एकत्र वाच. म्हणजे वाच आणि मग मी 8 झालं की गीताई वाचते. नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यै शृण्वन् स्पृशै जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन्. न काही मी करी ऐसे योगी तत्वज्ञ जाणुनी देखे ऐके शिवे हुंगे खाय जाय निजे श्वसे. प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. बोले सोडी धरी किंवा पापणी हालवी जरी इंद्रिये आपुल्या अर्थी वागती हेची पाहतो. आता या 8 आणि 9 या श्लोकांमध्ये सांख्य दृष्टीचं म्हणजे सांख्यांची काय भूमिका असते जगात वावरताना तो प्रत्येक आपल्या कृतीकडे कसं बघतो त्याचं निरूपण केलेलं आहे. त्याची भूमिका काय असते. नैव किंचित करो मी काहीही करत नाही अशी कर्माच्या संदर्भात सांख्यांची भूमिका आहे. कारण का ते आत्म्याच्या जवळ आलेले असतात आणि आत्मा हा जर निष्क्रिय आहे आणि तो आत्मा हेच माझं खरं स्वरूप असेल तर माझ्यामध्ये क्रिया कशी असेल ह्याचं भान त्यांना आलेलं असतं. त्यामुळे त्या भूमिकेत ते स्थिर असतात. आता 10, 11 आणि 12 वाचूयात. ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा. ब्रह्मी ठेवून या कर्मे संग सोडून जो करी पापे न लिप्त तो होय पद्मपत्र जसे जळे. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये. देहा मनाने बुद्धीने इंद्रियांनी हि केवळ आत्मशुद्ध्यर्थ निसंग योगी कर्म अनुष्ठिती. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति किल नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. युक्त तो फळ सोडूनी शांती निश्चळ पावतो अयुक्त स्वैरवृत्तीने फळी आसक्त बांधिला. इथे 10, 11 आणि 12 या 3 याच्यामध्ये कर्मयोगाचं सगळं स्वरूप आणि त्याचं फल हे दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपल्याला स्वरूप तर माहितीये की फलाशा सोडणं तर ते दिसतं तुम्हाला. युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकी. कर्मफळ सोडल्यामुळे कर्मफळ सोडणं हे स्वरूप आहे आणि त्याचं फळ आहे की त्याला कधीही न ढळणारी शांती मिळते. आणि त्याच्या विरुद्ध जो फळामध्ये सक्त राहतो फळामध्ये आसक्त राहतो तो मात्र कर्मबंधनामध्ये अडकतो. नंतर लिप्यते नस पापेन पद्मपत्रमिवाम्भसा किंवा कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि. काया वाचा मनी करून जी सगळी कर्म चाललेली आहेत त्याच्या कर्मयोगामध्ये त्या सगळ्या कर्मांच्या पाठीमागे उद्देश काय आहे. आत्मशुद्धी. ती आत्मशुद्धी कशी ह्याचं आपण आत्ताच विवरण बघितलं की कर्म करता करता आपले दोष दिसतात मग ते विकर्माने आपण दोष घालवण्याचा प्रयत्न करतो वगैरे वगैरे. अशा पद्धतीने आपण कर्म आणि आपली आत्मशुद्धी होत जाते. आत्मशुद्ध हे म्हणजे अंतःकरण शुद्धीसाठी. आत्मा शुद्धच आहे. इथे आत्मा म्हणजे अंतःकरण असा अर्थ घ्यायचा आहे. पुष्कळ वेळेला ज्या त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आत्मा या शब्दाचा अर्थ कधी देह होतो कधी मन होतं आणि कधी बुद्धी होते आणि कधी ऍक्च्युअल आत्मतत्व विशुद्ध जे आहे ते होतं. तर इथे आत्मशुद्ध हे म्हणजे अंतःकरण असं त्याचा अर्थ घ्यावा लागतो. आणि ब्रह्मण्याधाय कर्माणि इथे ब्रह्मचा अर्थ हा ईश्वर घ्यायचा. कारण का कर्मयोगाच्या संदर्भात ब्रह्म म्हणजे ईश्वर असं घ्यायला लागतं. कारण स्वतः तो जीव म्हणून स्वतःला समजतो आहे. त्यामुळे मग त्या जीवानी ईश्वराचा आधार ईश्वरावरती सोपवून सगळी कर्म करायची. म्हणजे काय करायचं तर ईश्वराची दास्य भक्ती करायची. ही सगळी कामं मी परमेश्वराची कामं म्हणून करतो आहे त्याच्यासाठी करतो आहे त्याच्या आज्ञेने करतो आहे असं म्हणल्याशिवाय त्याचा कर्तृत्वाचा अहंकार जाणार नाही. जोपर्यंत हे मी माझ्यासाठी करतो आहे ही भूमिका जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्तृत्वाचा अहंकार जाणंच शक्य नाही. मग मी माझ्यासाठी करतोय तर मग त्याचं फळ मलाच मिळालं पाहिजे असंही पुन्हा पुढे ते पुढचं पिल्लू आपोआपच चिकटतं. त्यामुळे
हे सगळं काही आहे ते परमेश्वर प्रीत्यर्थम, जो आपण संकल्प म्हणतो सगळ्या पूजांमध्ये, ती निष्कामता म्हणजे करायच्या कृती पण त्या निष्कामते, ती निष्कामता यावी ह्याच्यासाठी ही दास्य भक्ती आणि ईश्वरावरती सोपवून करायचंय. आणि हे केल्यामुळे मग तो विशुद्धात्मा होईल, तो विजितात्मा होईल, तो जितेंद्रिय होईल आणि सर्व भूतात्मा सुद्धा होईल. ते कसं होणार आहे तर या कर्मयोगाच्या माध्यमातून होणार आहे. असं हे कर्मयोगाचं स्वरूप आणि फल सांगणारे 3 श्लोक. आता 13वा. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखां वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. मनाने सगळी कर्मे सोडून संयमी सुखे नवद्वार पुरी राहे करीना करवी हिना. आता या 13व्या श्लोकामध्ये या अध्यायाचा जो मुख्य विषय आहे कर्मसन्यास, तो इथे सुरू झाला आणि तो नैव कुर्वन् न कारयन् या शब्दांनी तो दाखवला जातो. न करणे आणि न करवून घेणे म्हणजे काय तर संन्यास वृत्ती. आणि ही वृत्ती प्राप्त करणं ती कशी शक्य होते ते या सर्व कर्माणी मनसा संन्यास्य, सर्व कर्मांचा मनाने संन्यास करू. आता इथे याचा मनसा या शब्दाचे 2 अर्थ घ्यायचे. मनाने संन्यास करायचा आहे म्हणजे प्रत्यक्ष संन्यास करायचा नाहीये. मग मनाने संन्यास करणं म्हणजे काय? कर्म करायचंय, फक्त फळाचा संन्यास करायचा आहे. फळ मिळण्याची इच्छा किंवा त्याच्यातून मला उपभोग वृत्ती किंवा सत्कार समारंभ मान्यता वगैरे मला यातलं काहीही नकोय. मी हे परमेश्वरासाठी करते, माझ्यासाठी करत नाही, अशा भूमिकेतनं करणे म्हणजे मनसा संन्यास्य. आणि मनसाचा अर्थ मन न घेता बुद्धी, बुद्धीतली विवेक शक्ती जोपर्यंत जागृत असते तेव्हाच हा संन्यास करणं अशा पद्धतीचा शक्य होतं. म्हणून मनसा म्हणजे विवेकेनं किंवा विवेक बुद्ध्या असाही त्याचा अर्थ घेऊ शकतो. 2 गोष्टी होतात की विवेक बुद्धी जागृत ठेवलीत तर तुम्हाला कर्मयोगाची एक एक सांगितलेली सगळ्या अटी त्या तुम्हाला ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करायला जमेल आणि प्रत्यक्ष संन्यास करायचा नाही, अशा दोन्ही गोष्ट त्याच्यामध्ये दिसतात. आता 13 ते 26 याच्यामध्ये आधी 13 ते 26 आपण वाचून घेऊ आणि त्याच्यातल्या 2-3 गोष्टींबद्दलच मी बोलणार. 14वा वाचलं. हा, आता 14वा वाचायचा. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. न करते पण लोकांचे न कर्मी निर्मितो प्रभू न कर्मी फलसंयोग स्वभावे सर्व होतसे. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतै ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. नघे पाप हि कोणाचे नवा पुण्य हि तो विभू अज्ञाने झाकिले ज्ञान त्यामुळे जीव मोहित. ज्ञानेन तु तदज्ञानै येषान्नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम्. गेले अज्ञान तेजांचे आत्मज्ञाने तया मग परब्रह्म दिसे स्वच्छ जणू सूर्ये प्रकाशिले. 1 मिनिट मध्ये फक्त सांगते. आता ह्या ज्या हे 3 श्लोकामध्ये ज्या संकल्पना आहेत त्या आपल्या स्टँडर्ड संकल्पनांना धक्का देणाऱ्या आहेत. की परमेश्वरच सगळा करता आहे, करवता आहे वगैरे आपण आतापर्यंत म्हणता एकदम हा करता पण नाही, तो कर्म पण नाही आणि फल पण देत नाही. मग आपल्याला जरा मग काय चाललंय हे कळत नाही. इथे आपल्याला हे समजून घ्यायचंय की इथे ईश्वराच्या निर्गुण निराकार रूपाबद्दल बोललं जात आहे. कारण आता आपल्याला आत्मज्ञानाकडे प्रवास चाललाय ना. कर्मसन्यास योग या 5व्या अध्यायामध्ये ईश्वराच्या सगुण रूपाकडून आपण निर्गुण रूपाचा पण आता विचार करतोय आणि निर्गुण रूपामध्ये परमेश्वर यातलं काहीच करत नाहीये असं आपल्याला सांगितलं जातंय इथे. तो कुणाचं पाप पुण्य घेणारा नाही. पण हे अज्ञान म्हणजे ईश्वराच्या निर्गुण किंवा परमात्म तत्वाच्या किंवा ब्रह्मतत्वाच्या स्वरूपाबद्दल जे अज्ञान आहे त्याच्यामुळे जीव मोहित होऊन तो सगळे त्याच्यावरती हे इम्पोज करतो की हा करता करवता तोच परमेश्वर आहे वगैरे वगैरे असं. कारण थोडं आता सगुणाकडून निर्गुणाकडे चाललं आणि ज्याला आत्मज्ञान झालं त्याला हे परब्रह्म कसं आहे हे स्वच्छ कळलं. सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ असं म्हणतो की नाही आपण, तसं त्याला कळलं की अरे हा तर काहीच करत नाही, मग हे कसं चाललंय. हे प्रकृतीच्या प्रांतातल्या या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचं
आपण आरोप परमात्मा तत्वावर करतोय की परमात्मा हे करतो आहे, परमात्म्याची प्रकृती हे सगळं करते आहे, परमात्मा काहीच करत नाहीये. आता पुढचं 17 ना. हो. तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणः गच्छन्त्य पुनरावृत्त्यै ज्ञाननिर्धूतकल्मषाः. रंगले त्यात ओतूनी बुद्धी निश्चय जीवन, पुन्हा येती न माघारे ज्ञानी पाप धुऊनिया. इथे आपण बघितलं होतं तद्बुद्धय, तदात्मानः, तन्निष्ठाः आणि तत्परायणाः, या 4 जी विशेषणं वापरली आहेत त्याच्यावरून बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार या अंतःकरणाच्या 4ही फॅकल्टीजनी तो कसा आत्म्याशी जोडला गेलेला आहे. त्या कुठल्याही एका याच्यावर तो नाहीये, तर प्रत्येक गोष्ट त्याची आत्ममय झालेली आहे किंवा त्यांनी तो आत्म्याशी जोडला गेलेला आहे आणि त्यामुळेच तो पूर्णपणे अंतर्बाह्य शुद्ध झालेला आहे आणि त्यामुळे तो पुन्हा पुनरावृत्तीला येणारच नाही. पुनरावृत्ती म्हणजे कर्मबंधन, पुढचा जन्म येणं. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः. विद्या विनय संपन्न द्विजगायत सागज, श्वान चांडाळ हे सारे तत्वज्ञ समपाहते. आणि तो असा संपूर्ण अंतःकरणाने आत्ममय झालेला असल्यामुळे आत्म्याशी एकरूप झाल्यामुळे तो आता सगळीकडे त्याची समदृष्टी आपोआपच झालेली आहे. त्यामुळे तो त्याला पण प्रत्येक गोष्टीकडे बघितलं की त्याला त्याच्यातलं आत्मतत्वच दिसतं, बाकीच्या गोष्टी त्याला दिसतच नाही. की त्याच्यामधलं अधिष्ठानाच्या बाबतीत तो आता इतका जागरूक झालेला आहे, त्यामुळे त्याला आता वेगळं वेगळं दिसणार कसं. इहैवैतैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. इथेची जिंकिला जन्म समद्वी मनरोहुनी, निर्दोष समजे ब्रह्म झाले तेथे चिते स्थिर. आणि तो स्वतः निर्दोष झालाय, म्हणजे ज्ञाननिर्धूत कल्मषाहानी जे सांगायचंय तेच इथे निर्दोष या शब्दाने सांगितलंय की ब्रह्म कसं आहे, विशुद्ध आहे. मग जोपर्यंत ही व्यक्ती म्हणजे हा साधक इतका विशुद्ध होत नाही तोपर्यंत तो त्याच्याशी एकजीव होऊच शकत नाही. तेव्हा आपण बघितलं होतं की पाण्यात पाणी मिसळतं, जे समान गोष्टी समान धर्मी गोष्टी असतात त्या एकमेकांच्यात मिसळतात. विशुद्ध ब्रह्मामध्ये जर मिसळून जायचं असेल तर तेवढी माझी विशुद्धीची लेव्हल पोचली पाहिजे, तरच मी ब्रह्मामध्ये एकत्र एकजीव होऊ शकतो, हे इथं सांगायचंय. न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य चाप्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. प्रिय लाभे नको हर्ष नको उद्वेग अप्रिये, बुद्धी निश्चळ निर्मोह ब्रह्मी ज्ञानी स्थिरावला. आता तो स्थिरावलेला आहे त्या ज्ञानामध्ये, समबुद्धी आहे त्याची, त्यामुळे तो आता परिस्थितीच्या वर गेलाय. आपण परिस्थितीच्या आत असतो, जोपर्यंत आपण परिस्थितीने घेरलेले असतो तोपर्यंत परिस्थितीमुळे सुख दुःख होणे, हर्ष हर्ष खेद होणं हे सगळं आपल्याला होत राहतं. तो आता परमात्म्याशी एकरूप झाल्यामुळे तो ब्रह्मात स्थित आहे, परिस्थितीशी नाही. त्यामुळे मग तो नोद्विजेत प्राप्य चाप्रियम, त्याला अप्रिय अप्रिय असं काही उरलंच नाही. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्द्यत्यात्मनि यत् सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. विठला विषयी जाणे अंतरी सुख कायते, ब्रह्मी मिसळला तेव्हा भोगी ते सुख अक्षय. आता तो ब्रह्मानंदात म्हणजे ब्रह्मामध्ये मिसळल्यानंतर त्याला सगळ्या लल्लूपंजू तुमच्या विषयामधल्या उपभोगांचं काय किंमत आहे, काहीच त्याला फरकच पडत नाही त्यांनी. त्यामुळे तो आपोआपच बाह्य स्पर्शेश्व सक्तात्मक झालाय, त्याच्यातला रसच संपलाय. रस संपल्यामुळे आणि त्याला सुखाचं कधीही न संपणारा ठेवा सापडल्यामुळे तो त्याच्यामध्ये बुडून आहे. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्त कौन्तेय न ते शूरमते बुधः. विषयातील जे भोग ते दुःखासची कारण, येती जसे तसे जाती विवेकी नरमे तिथे.
आत्मज्ञान झालेल्यामुळे त्याला हेही ज्ञान झालंय की आतापर्यंत ज्या विषयांमध्ये आपण रमलेले होतो त्या त्या काही काळापुरताच सुख देणारे आहेत ते, आणि आत्ता सुख दिलं तरी परिणामी त्याच्यातून कुठल्या ना कुठल्या प्रकारचं दुःखच निर्माण होणार आहे. आपण याच्यामध्ये खूप दुःखाची मीमांसा बघितली होती, कुठल्या कुठल्या प्रकारची दुःख असतात वगैरे वगैरे. ते एकदा जरा आठवा, की सुरुवातीला वाटतं की हे जरा स्टेटमेंट फार अतिरेकी आहे, असं कसं प्रत्येकच गोष्टीतनं दुःख मिळेल. पण तुम्ही त्याच्यावर शांतपणे कॉन्टम्प्लेट केल्यानंतर तुम्हाला कळेल की आतापर्यंत भूतकाळात जर तुम्ही डोकावून बघितलं तर ज्या ज्या गोष्टींमुळे तुम्हाला सुख झालं ते किती काळ टिकलं, आणि त्याच्यातून पुढे काही गोष्टी निर्माण झाल्या का. मला तर शेकडो उदाहरणं अशी जाणवली, शेकडो जाणवली. म्हणजे मला तोपर्यंत मी आय वॉज टोटली अनअवेअर की हे मला स्टेटमेंट पटत नाहीये, असं कसं होईल. प्रत्येक गोष्टीचा पुढे काहीतरी धागा असा जातो की हो ते तुम्हाला दुःखाशीच नेऊन सोडतं. सुख कायमचं कधीही न बिघडणारं सुख ह्याच्या सदरात काहीही राहत नाही. कुठलीही नाती, कुठल्याही वस्तू, व्यक्ती, प्राणी. कुत्रा तुम्ही पाळता, खूप अगदी त्याला त्याचं कौतुक, पण तो कुत्रा जेव्हा त्याचं आयुष्य लिमिटेड असतं, ते गेल्यानंतर किती दुःख होतं. म्हणजे अशी मी माणसं पाहिली आहेत की म्हणजे श्वानप्रेमी किंवा असे पाळीव प्राणी आवडतात, पण ते दुःख सहन होत नाही म्हणून शेवटी त्यांनी पाळणं बंद केलं. म्हणजे त्याच्यातून शेवटी दुःखाची निर्मिती झालीच की नाही. एक उदाहरण दिलं, हे खूपच वरवरचं उदाहरण आहे, पण पुढे आणि त्यांचा शक्नोति अद्यंतवंतपणा कळल्यामुळे मग तो त्याच्यामध्ये कशाला रमेल. आधी आणि अंत आहे आणि हे लवकरच संपणार आहे हे कळल्यानंतर सुखाचा जर अक्षय ठेवा मिळाला असेल तर येणाऱ्या जाणाऱ्या सुखामध्ये रमणारा कोण. शक्नोति हैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः. प्रयत्ने मरणापूर्वी ह्या देही जिरवू शके, काम क्रोधातले वेग तो योगी तो खरा सुखी. त्याच्यावर सुद्धा आपण बोललो होतो की आता काम आणि क्रोधांचे वेग कधी असतात, जेव्हा त्या गोष्टींचं आकर्षण असेल, एखाद्या गोष्टींचं, व्यक्तींचं किंवा वस्तूंचं आकर्षण एवढं जबरदस्त असेल तर ती इच्छा तेवढी प्रबळ असेल आणि ती गोष्ट न मिळाल्याचा क्रोधाचा पण वेग तेवढा असेल. आता इच्छाच नाहीये, इंटरेस्टच नाहीये, तर कामक्रोधांचे वेग कसे राहतील. आणि हे जे दोन श्लोक आहेत ना, 22 आणि 23, हे थोडे सामान्य लोकांना पण उपदेशात्मक आहेत. म्हणजे ज्ञानीची अवस्था सांगतात की ज्ञानी कसे त्याच्या पलीकडे गेलेले आहेत, पण सामान्य साधकांना पण याच्यातनं संदेश की तुम्ही पण कसे त्याच्या पलीकडे जायला शिका, आणि तसं केलं तर तुमचं काय भलं होईल. आणि तेव्हा आपण त्याची चर्चा केली होती की जर आपण तेवढा तो वेळ जरा जाऊ दिला, ती जी लाट आलेली असते कामक्रोधाची ती ओसरेपर्यंत जर तुम्ही संयम पाळू शकलात, म्हणजे यांच्या भाषेमध्ये तुम्ही जर ती सहन करू शकलात प्रतिक्रिया न देता, तर तुमचं भलं आणि भलंच होतं. पण त्या वेळात जर तुम्ही चुकलात आणि तुम्हाला सहन न होऊन तुम्ही काहीतरी वेडीवाकडी प्रतिक्रिया दिली तर तुमच्यावर पश्चात्तापाची वेळ येते आणि मग खूप दुःख भोगावं लागतं. सुखाचा एक मंत्र दिलेला आहे याच्यामध्ये. योऽन्तः सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. 24 म्हटलं, प्रकाश स्थिरता सौख्य अंतरी लाभली जया, ब्रह्मोनी तो योगी ब्रह्मनिर्वाण मिळवी. वाच पुढचं 25 आणि 26 वाच, मग एकत्रच करू. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः. फिटले दोष शंकाही मुठीत धरिले मन, पावले ब्रह्मनिर्वाण ज्ञानी विश्वहिती रत. कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणौ वर्तते विदितात्मनाम्. काम क्रोधास जिंकुनी यत्ने चित्तास बांधिती, देखती ब्रह्मनिर्वाण आत्मज्ञानीच कडे. या तीनही श्लोकामध्ये ब्रह्मनिर्वाण ही स्थिती वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केलेली आहे. निर्वाण म्हणजे लीन होणे आणि ब्रह्मात लीन होणे म्हणजे ब्रह्मात मिसळून जाणे. मग 24व्या ह्याच्यामध्ये
ब्रह्मलीन कसा असतो त्याचं वर्णन आहे. तो अंतःसुख हा आहे, तो आतल्या आतच सुखात आहे. अंतराराम आतल्या सुखामध्येच रमलेला आहे. अंतर्ज्योती तो अंतर्ज्ञान म्हणजे आत्मज्ञानाच्या प्रकाशामध्येच तो सदैव रमलेला आहे. मग त्याचं आत्मज्ञान हे कुठल्याही गोष्टींनी झाकोळलं जात नाही. ते सदैव त्याच्यापाशी वापरण्यासाठी अवेलेबल असतं. तो त्या प्रकाशातच सगळी कृत्य करतो, सगळ्या गोष्टींकडे बघतो. त्यामुळे त्याच्या प्रतिक्रिया ह्या अत्यंत योग्य अशा असतात. आणि 25व्यामध्ये ऋषय हा शब्द वापरलाय. त्या ऋषीच्या अंगी कुठल्या कुठल्या क्वालिटीज असल्या की त्या ऋषीला ब्रह्मनिर्वाण प्राप्त होतं, सहजच मिळतं. लभ धातूंनी सहजता दाखवलेली. पण ती सहजतेने त्या ब्रह्मनिर्वाण होण्यासाठी त्याला आधी क्षीण कल्मषः व्हावं लागतं. त्याला अंतःकरण शुद्धी प्राप्त करावी लागते. छिन्नद्वैधा त्याच्या मनाचा पक्का निश्चय व्हावा लागतो. संदिग्धता नको की मला आत्मज्ञान खरंच हवंय का नको, असं नाही. मला आत्मज्ञान हवंच आहे आणि मला तेवढंच हवं आहे, दुसरं काहीही नको, असा तो पूर्ण निसंदिग्ध त्याची इच्छा पाहिजे. आणि यतात्मान हे करताना त्यांनी पूर्ण मनावरती संयम मिळवलेला पाहिजे. आणि सर्वभूत हिते रतः हे मुद्दाम आपण बघितलं होतं की तो आत्म्याच्या नादी लागलाय किंवा आत्म्यामध्ये रमलाय म्हणजे बाकीच्या जीवांची त्याला काही घेणं देणं नाहीये, तो असा आत्ममग्नच आहे असं वाटू शकतं. म्हणून मुद्दाम तो ते विशेषण घातलंय की नाही, तो जरी आत्म्यामध्ये रमलेला असला तरी तो सगळ्या भूतांच्या कल्याणाकरता तो तितकाच सजग आहे. तर त्या सगळ्यांच्या ठिकाणचं आत्मतत्वही त्याला दिसतंय. तो फक्त आत्ममेची तंद्री लावून तो असा ध्यानात बसलाय कायम. आणि आजूबाजू काही लोक सुख दुःख काय असतील त्याची त्याला पर्वा नाही असं नाहीये. त्याचाही त्याला भान आहे आणि तो सगळ्यांना सुखी करणं हे त्याच्यासाठी आतून येत आहे. जसं आपण इथे असं आठवलं काही गोष्ट की एकनाथ महाराजांची गोष्ट आठवायची, ती पटकन आठवतेच की ते पोचलेले होते पण म्हणून गाढव तडफडता याच्याकडे त्यांना काहीच वाटलं नाही का ते तसंच पुढे गेले का, नाही. ते सर्वभूत हिते रत असल्यामुळे ते जरी आत्मज्ञानी असले तरी त्यांना त्याच्या तडफडणाऱ्या गाढवाच्या तळमळणीची पुरेशी कल्पना होती. ती त्यांनी शमवली आणि ती गाढवाची तहान भागवतोय या पातळीवर नसून मी एका आत्म्याला शांत करतो आहे या पातळीवरती त्याच्यातलं आत्मभाव त्यांचा अखंड जागृत होता. हे त्यांना सर्वभूत हिते रतः यांनी सांगितलं. आणि मग ह्याचं फळ म्हणून काय ते 26व्या ह्याच्यामध्ये कामक्रोध वियुक्त होतात. ते काम आणि क्रोध हे पूर्ण त्यांच्यामधून निघूनच जातात. स्वतःची कुठलीही स्वार्थी इच्छाच उरत नाही आणि इच्छा उरत नाही त्यामुळे क्रोध यायचा प्रश्नच नाही. आणि त्याच्यामुळे त्यांना अभितः ब्रह्मनिर्वाणम वर्तते. आणि ते विदितात्मना ज्यांना आत्मा ज्यांनी जाणला आहे, विदित म्हणजे जाणलेला, ज्यांना खरोखरी आत्मज्ञान झालेलं आहे ते कायमस्वरूपीच ब्रह्मनिर्वाणाच्या अवस्थेत असतात. व ते जिवंत असतील किंवा मृत. अभितः या शब्दाने उभयतः असा त्याचा अर्थ शंकराचार्यांनी घेतलेला आहे की ते जीवनमुक्त तर आहेतच पण विदेह मुक्तीही त्यांना आपोआपच मिळणारच आहे. आता 27-28 दोन म्हणजे एका पाठोपाठ एक वाचू आपण. स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यां चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ. विषयांचा बहिष्कार डोळा भ्रूसंगनी स्थिर करूनी नासिकास्थानी प्राणापानहि सारखे. यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. आवरी मुनी मोक्षार्थी इंद्रिये मनबुद्धी सोडी इच्छा भय क्रोध सर्वदा सुटला चितो. हे आपण बघितलं होतं की ब्रह्मनिर्वाण झालं पण ब्रह्मनिर्वाण काय एकाएकी झालं का, फक्त कर्मयोगाच्या प्रिन्सिपलनी कर्म करून झालेलं नाही. कर्मयोगाबरोबरच ध्यानयोगाचा सुद्धा सपोर्ट, ध्यानयोगाची साधना केल्यानंतर ब्रह्मनिर्वाण होतं. मग ते कशी करायची साधना, तर ती अशी करायची. म्हणून ते थोडक्यात आता ती कशी करायची हे सगळं आता आपण 6व्या अध्यायामध्ये पूर्ण 6वा अध्याय ज्ञानयोगाचं विस्तृत विवेचन करणारे. पण गीतेची ती स्टाईल आहे की पुढच्या अध्यायाचं थोडंसं सोतोवाच्या मागच्या अध्यायाच्या शेवटी केलं जातं. म्हणून या दोन ह्याच्यामध्ये मिळून
काय काय सांगितलंय? विषयांचा बहिष्कार म्हणजे प्रत्याहार, डोळाभ्रू संगमी स्थिर म्हणजे धारणा, आणि करुणी नासिका स्थानी प्राणापानही सारखे म्हणजे प्राणायाम. आवरी मुनी मोक्षार्थी इंद्रिये मनबुद्धीचो, यतेंद्रिय मनोबुद्धी, इंद्रिय यतेंद्रिय मुनी, यतेंद्रिय मनोबुद्धी यांनी यम नियम सांगितले, मुनी यांनी ध्यान सांगितले. म्हणजे अष्टांग योगातली जी महत्वाची अंग आहेत ध्यानयोगातली, त्याचा फक्त ओझरता उल्लेख इथे केलेला आहे. आणि अशा प्रकारे ध्यानयोगाचा एक फक्त परिचय देणं एवढाच या 2 श्लोकांचा पर्पज आहे. आता 29. भोक्तारे यज्ञ तपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. भोक्ता यज्ञ तपांचा मी सोयरा विश्वचालक, जाणून ह्या परे माते शांती सबरी लाचितो. आता इथे एकदम थोडासा विषय बदलल्यासारखा वाटतो, आणि त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत ध्यानापर्यंत गाडी आली, तर ध्यानाचा विषय काय असायला हवा आणि त्या विषयाचं ध्यान कसं केलं जावं हे सांगता सांगता भक्तीचा थोडा इथे उल्लेख केलेला आहे. कारण की ध्यान परमात्मा तत्वाचं पाहिजे, आणि तो परमात्मा कसा आहे त्याची ही की तो यज्ञ तपसाम भोक्तारम आहे, सर्व लोक महेश्वरम आहे, आणि सुहृदम सर्वभूतानाम आहे. अशा पद्धतीने तो परमात्मा आहे असं हे लक्षात ठेवून जर तुम्ही ध्यान केलं तर तुम्हाला मोक्ष मिळेल. तर भक्तीचाही टेकू ध्यानयोगाला पाहिजे. भक्ती ही प्रत्येक ठिकाणी दिली, कर्माला सुद्धा आहे, ज्ञानयोगालाही आहे. भक्तीशिवाय भक्तीचा ओलाव्याशिवाय गोष्टी वृक्ष होतात, आणि त्या वृक्ष होणं हे अपेक्षित नाहीये, म्हणून भक्तीचा ओलावा दिलाय. आणि भोक्तारम यज्ञ तपसांनी काय सांगितलंय की यज्ञ आणि तप ही 2 शुभ कर्म सांगितले. तर शुभ कर्मांचा फळ भोगणारा परमेश्वर आहे. पहिल्यांदाच ही कन्सेप्ट दिली. तर आपण कायम स्वतः भोगता समजतो वगैरे असं आपण खूप वेळेला ऐकतो. आणि हेच का समजायचं, काहीही आपण आपल्यासाठी करू नये म्हणून. जी कुठली गोष्ट करतोय ती परमेश्वराला समर्पित करा असं तुम्ही म्हणताय, पण तुम्ही जर स्वतःलाच भोगता समजत असाल तर तुम्हाला समर्पित करता येईल का? मी परमेश्वरासाठी करतोय कारण त्याचा अल्टिमेट भोगता परमेश्वरच आहे हे मानण्यामुळे आपल्यासाठी काहीही इच्छू नये आणि काहीही करू नये हे मला जमेल, म्हणून भोक्तारम यज्ञ तपसांनी घातले. सर्व लोक महेश्वरमनी तो सर्वे सर्व आहे. आपण म्हणजे भोक्तारम यज्ञ तपसांनी भोक्तृत्व भाव आपण परमेश्वराशी अर्पण केला, आणि सर्व लोक महेश्वरम या पदाने आपला कर्तृत्व भाव आपण अर्पण केला, आणि ती दास्य भक्ती सांगणारा तो शब्द आहे. तो ईश्वर आहे आणि मी त्याचा दास आहे, आणि माझ्या प्रत्येक कर्म हे त्याच्या दास्यातून त्याचं दास्य करण्यासाठीच आहे. हा भाव ठेवून तुम्ही केलं तर तुमचा कर्तृत्व भाव आपोआपच ईश्वरार्पण होऊ शकतो. आणि सुहृदम सर्वभूतानां मध्ये सगळ्यात मला जवळचं कोण असेल तर तो परमेश्वर आहे. सुहृदम सर्वभूतानां हे पद हे सांगतं की केवळ परमेश्वरालाच आपलं समजा, बाकी कोणालाही आपलं समजू नका. आपण परमेश्वर सोडून इतरांच्यावरतीच भरवसा असतो, आणि मग कधीतरी आपल्याला खूप उशिरा जाणवतं की आपली चूक झाली, पण तोपर्यंत बराचसा काळ निघून गेलेला असतो आणि बरेचसे कष्टही सोसून झालेले असतात. म्हणून मलाच तुम्ही स्वतःच आहे. आणि सुहृद ह्याच्यामधलं आपण सौंदर्य बघितलं होतं त्यावेळेला, की सुहृद हा काय करतो, तो फक्त आतून सांगतो हे बरोबर नाहीये, हे करू नकोस, तू ऐक किंवा ऐकू नकोस, तुला फ्रीडम आहे. पण महेश्वर या रोलमध्ये तसं नसतं. महेश्वर हा कर्माचा फळ देणार आहे. तो नोंद सुहृद सांगतो की असं केलंस तर असं होईल, असं केलंस तर असं होईल, तू ऐक किंवा ऐकू नकोस. कर्माचं स्वातंत्र्य अबाधित ठेवतो, पण टोकतो. तू काही कर, मी आपला गप्प बसतो असं नसतं. तू करतोयस, मला कळतंय की चुकीचं, तर मी तुला सांगणार, पण मी तुला थांबवणार नाही. मग तू जे काही करशील त्याची फळं देणारा सर्व लोक महेश्वरम, तो राजा आहे, तो हातात दंड घेऊन बसलेला आहे, मग तिथे दयामाया नाही. असा त्या सर्व लोक महेश्वरम आणि सुहृदम या 2 ठिकाणचा परमेश्वराच्या रोल मधला फरक आपण जो बघितला होता. तर आणि हे जर मानलं आपण, या 3 पद्धतीने परमेश्वराची आराधना केली की तो सगळ्या शुभ कर्मांची फळं भोगणारा आहे, तो सर्व लोकांचा महेश्वर, तो अल्टिमेट अथॉरिटी आहे सर्व लोक महेश्वरम म्हणजे, आणि तो माझा जवळचा सखा आहे,
त्याला माझं हित कळतं आहे, तर आपोआपच भगवत प्राप्ती होते. म्हणून हे या अध्यायात क्रमाने आधी कर्मयोग सांगितला, मग सांख्ययोग सांगितला. जिथे आपण सगळं निर्गुण स्वरूप बघायला सुरुवात केली, तिथे सांख्ययोग सांगायला सुरुवात केली. मग ध्यानयोग सांगितला अगदी संक्षेपाने, आणि शेवटी भक्तियोगाचाही निर्देश केला. असे चारही योगांचा निर्देश या 5व्या अध्यायात झालेला आहे. मग अतिशय सुंदर असा हा 5वा अध्याय आपण आता उजळणी सकट आज संपवला असं म्हणू शकतो. आता पुढच्या वेळेला आपण 6व्या अध्यायाला सुरुवात करू. मला खूप मजा आली स्वतःला हा अभ्यास करताना. आणि त्यासाठी मी तुमचे आभार मानते, कारण तुम्ही एवढं सगळी माझी बडबड ऐकून घेतलीत शांतपणे, त्यामुळे मी मुक्तपणे बोलले. प्रार्थना म्हणून. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.